यानंतर गीत रामायणातलं एक गीत. गीत रामायण असा शब्द उच्चारल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यासमोर अनेक वेगवेगळ्या प्रतिमा त्याच्या उभ्या राहतात. गीतरामायणाबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे एक अखंड कार्यक्रमसुद्धा गीतरामायणाला पुरत नाही. 24,000हून अधिक श्लोकांचं रामायण माडगुळकरांनी 56 काव्यामध्ये शब्दबद्ध केलं. खरं म्हणजे 52 काव्यामध्ये शब्दबद्ध केलं. अधिक महिना आला म्हणून 4 आठवडे वाढले म्हणूनची शेवटची 4 गाणी ही एक्सटेंडेड आहेत. पण 56 काव्यामध्ये गीतरामायण शब्दबद्ध केलं. पण त्याहीपेक्षा आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत त्या स्थानाचं आणि गीतरामायणाचं एक अन्योन्य नातं आहे, ते सांगितलं पाहिजे. म्हणून ते सांगून गीतरामायणातल्या गाण्याकडे जाऊया. मला वाटतं 1953 सालाचा रामनवमीचा उत्सव असावा, 52 किंवा 53. त्या उत्सवामध्ये कोल्हापूरचे वामनराव कुलकर्णी माडगुळकरांना सोबत घेऊन सज्जनगडावरती आले. तेव्हा आत्तासारख्या 230 पायऱ्या चढून पुरत नव्हतं. 850-900 पायऱ्या चढाव्या लागत होत्या. आणि माडगुळकरांचा तो महाकाय देह ते 900 पायऱ्या चढून आल्यामुळे दमले आणि दमल्यामुळे बाहेरच्याच बाजूला बसले. वामनराव मात्र श्रीधर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेले. श्रीधर स्वामींचा आशीर्वाद घेतला, त्यांना वंदन केलं आणि स्वामींनी वामनरावांना विचारलं की आत्ता तुमच्यासोबत कोणी आला आहे का? मला साक्षात सरस्वतीचा भास होतो आहे असं स्वामी म्हणाले. त्याच्यावर वामनरावांनी सांगितलं की माझ्यासोबत एक कवी आले आहेत, पण ते विश्रांती घेत बाहेर बसलेत. स्वामींनी सांगितलं त्यांना आतमध्ये बोलवून घ्या. कधी माडगुळकरांना आत बोलावून घेतलं. स्वामींच्या समोर उभे राहिले, त्यांना वंदन केलं. स्वामी म्हणाले की तुमच्यामध्ये अलौकिक प्रतिभाशक्ती आहे, तुम्ही देव कार्य तुमच्या हातून घडणार आहे. तुम्ही देवावरती काही का लिहित नाही? तुम्ही असं करा, रामचरित्र गीतामध्ये लिहा. असा स्वामींनी माडगुळकरांना आशीर्वाद दिला. मंत्राक्षतांनी अर्पित श्रीफळ गदी माडगुळकरांच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यांना म्हणाले की तुमचा मला तुम्हाला माझा आशीर्वाद आहे, तुमच्या हातून अलौकिक कार्य घडणार आहे. असा आशीर्वाद मिळाल्यानंतर जे निर्माण झालं ते गीत रामायण होतं. आणि ह्याचा पुरावा स्वतः माडगुळकरांनी लिहून ठेवला आहे. माडगुळकरांनी गीतरामायणाच्या बद्दल त्यांचं काव्यमय मनोगत लिहिलंय. ते 8-10 ओळींचं आहे, ते सगळं सांगत नाही. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा आहेत. चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड. असं माडगुळकरांनीच लिहिलंय. त्यांच्या गीतरामायणातलं एक गीत ऐकू आणि कार्यक्रमात पुढे जाऊ.